एक वडील म्हणून आणि एक संगीतकार म्हणून मी स्वप्न बघत होतो की याचं पहिलं गाणं कसं यावं. तर माझ्याकडनंही त्याला बक्षीस कौतुकाची थाप म्हणजे हे गाणं आहे. मला माहित नव्हतं की त्याचं गाणं होऊ शकेल की नाही होऊ शकणार. मी गाणं म्हणून लिहिलं नव्हतं. मी काय म्हणून लिहिलं होतं, मी माझ्या ओघात लिहिलं होतं. बाबा कधीच लहानपणापासून कधीच त्यांनी मला ओरडलं नाही आहे. हे गाणं तर स्पेशल आहेच कारण एक पहिलं हिंदी सोलो गाणं आहे. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई. लेखक, संगीतकार, दिग्दर्शक डॉक्टर सलील कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. त्या मुलासोबत तुमचं गाणं येत आहे आणि सरांसोबतच तुमचं पहिलं गाणं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मुळात मी संगीतकार म्हणून कविता वाचतो असं नाही, मला कविता आवडतात म्हणून पण मी खूप कविता वाचतो. आणि माझे जे आवडते कवी आहेत मराठीतले, हिंदीतले, आता शुभंकरमुळे इंग्लिशही मी खूप वाचायला लागलो आहे. तर स्वानंद किरकिरे त्याच्यातले एक असे कवी आहेत की ज्यांच्या गाण्यातले असोत, नुसतं त्यांनी कुठेही पोस्ट केलेलं असो, त्या ओळी वाचून आपल्याला खूप काहीतरी एक आपण म्हणतो ना इथे मजा आली, अशी ती मजा येते. त्याची कल्पनाशक्ती किंवा तो ज्या पद्धतीने मांडतो त्याच्यातनं हे गाणं खरं तर झालं. शुभंकरनी लहानपणीपासून खूप गाणी गायलीत माझी. आता एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, ते अजूनही खूप सुपरहिट गाणं आहे. पण आता एक मेल सिंगर म्हणून त्याचं पहिलं गाणं कसं यावं असं जेव्हा मी एक एक वडील म्हणून आणि एक संगीतकार म्हणून मी स्वप्न बघत होतो की याचं पहिलं गाणं कसं यावं, ती कविता कशी असावी, त्याचा साऊंड कसा असावा, त्याच्या वयाची कविता त्याला कुठून मिळेल. तर या स्वानंदच्या कवितेने ते सगळे प्रश्न मध्ये सोडवले की त्याला उत्तम कविता गायला मिळाली पाहिजे, त्याच्या वयाची कविता गायला मिळाली पाहिजे आणि त्याची सुरुवात अशी व्हावी की त्याला अभिमान वाटेल कायम की आपण पहिली कविता इतकी चांगली, एका चांगल्या कवीची चांगली कविता आपल्या वडिलांनी आपल्यासाठी कॉम्पोज करून आपल्याला दिली. तर माझ्याकडनंही त्याला असं म्हणूया की त्यांनी आत्तापर्यंत लहानपणापासून जे जे चांगलं काम केलं त्याच्यासाठी एक बक्षीस कौतुकाची थाप म्हणजे हे गाणं आहे. प्रत्येक गाणं तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे, म्हणजे जेवढे तुम्ही गाणी केलेत, आयुष्यावर बोलू काही असेल, दमलेल्या बाबाची कहाणी असेल, हे गाणं किती तुमच्यासाठी किंवा किती जवळचं आहे आणि काय वेगळं आहे याच्याबद्दल? अनेक अर्थाने स्पेशल आहे. एक तर स्वानंदची माझी फार जुनी मैत्री आहे आणि काही लोकांशी आपण सारखं भेटतो असं नाही, पण एक ट्युनिंग फ्रिक्वेन्सी इतकी जुळलेली असते की कधीही भेटलं तरी तीच मजा येते. तशी आमची मैत्री आहे. त्यामुळे त्याचं गाणं 2011मध्ये आम्ही लंडनमध्ये रस्त्यावर एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. तिथे आम्ही गाणं अर्धवट केलं आणि ते तसंच राहिलं होतं. इतकं म्हणजे त्याला 13 वर्ष झाली. पण गाणं होण्याचा, पूर्ण गाणं होऊन रेकॉर्ड होण्याचा योग आत्ता आला, पहिलं गाणं. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी जसं म्हटलं शुभंकरचं पहिलं ॲज एक मेल सिंगर आपण म्हणूया, मोठं झाल्यानंतरचं पहिलं हिंदी सोलो गाणं आहे, ते एक महत्त्वाचं आहे आणि विषय खूप गोड आहे. त्यामुळे शरयू दातेजींनी, ती पण लहान असतानापासून माझी अनेक गाणी गायलीत किंवा तिला आपण ऐकतोय सगळे. तर ड्युएट आहे पण एका व्यक्तीचं, म्हणजे फिमेल फक्त एकच शब्द आहे, असं एक वेगळं गाणं करता आलं. त्यामुळे अनेक अर्थाने स्पेशल आहे आणि त्याची सगळ्याच गाण्यांची म्युझिक डायरेक्टर वाट बघतो रिलीज होण्याची, पण ह्याची मी खूप जास्त वाट बघतो या सगळ्या कारणांसाठी की हे गाणं नक्की 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 प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकाला असं वाटेल की याच्यावर एक रील करून पाहावं किंवा स्वतःचा चेहरा बघावा या गाण्यात कसा दिसतो. कारण तुम जाओ मत रहो हे प्रत्येकजण घरी म्हणतो बाहेर पडणाऱ्या माणसाला की नको ना, आजच्या दिवस नको ना जाऊ, जायलाच पाहिजे का आज कामावर. इथपासून आपली सुरुवात होते किंवा आपण मित्र गप्पा मारत बसलोय, एक मित्र म्हणतो चल रे घरी जायला पाहिजे, आपण म्हणतो थांबणार आहे, तुम जाओ मत रहो, आज आपण रात्रभर गाऊया, गप्पा मारूया. तर हे जे थांबवणं आहे आपल्या लाडक्या व्यक्तीला, त्याचं गाणं आहे. त्यामुळे ते स्पेशल. स्वानंद सर तुमच्याकडे येईल. सरांसोबतचं पहिलं गाणं आहे. लिहिताना काय अनुभव होता किंवा लिहिताना तुम्ही काय विचार करून हे गाणं लिहिलं? गाणं मी नव्हतं लिहिलं, मी कविता लिहिली होती, त्याचं गाणं सलीलने केलं. तर लिहिताना काय विचार होता म्हणजे खरंच गंमत म्हणून सांगायचं तर जसं सलील बोलला की एक कोणीतरी जात आहे आणि आपण त्याला थांबवतोय की जाओ मत रहो. कोणीतरी तुमची प्रेयसी पण असू शकते, तुमचा प्रियकर पण असू शकतो किंवा आणखीन कोणी पण असू शकतं. तर मी ते विचार करत होतो की कसं मत, तर तुम्ही एक बात कहो तुम जाओ मत रहो, मग रहो तर कसं राहायला पाहिजे, कोणी आपल्याबरोबर आयुष्यात राहायला पाहिजे तर कसं राहायला पाहिजे, नेहमीसाठी कोणी कसं राहायला पाहिजे. तर मग रहो की जैसे झील में रहता है रंग आसमानी, म्हणजे एखाद्या तळ्यामध्ये जसं आसमानाचा रंग राहतो, म्हणजे जसं आकाशाचा रंग राहतो, सतत राहतो, तसंच राहा. डोळ्यांमध्ये पाणी जसं राहतं, उदास डोळ्यांमध्ये पाणी जसं राहतं तसं राहा. किंवा आईच्या तोंडावरती जसा नेहमी आशीर्वाद राहतो तसं राहा, नेहमी राहा, परमनंटली राहा. कारण ते कधी बदलणारच नाही आहे. आईच्या तोंडावरचा आशीर्वाद कधी जाणारच नाही आहे. कितीही
काही झालं तरी. तर अशा पद्धतीने ते लिहायचा प्रयत्न केला आणि मला माहीत नव्हतं की त्याचं गाणं होऊ शकेल की नाही होऊ शकणार. मी गाणं म्हणून लिहिलं नव्हतं. मी काय म्हणून लिहिलं होतं, माझ्या ओघात लिहिलं होतं. ते लिहायचं म्हणून लिहिलं होतं आणि ते Facebookवरती किंवा सोशल मीडियावरती ते टाकलं होतं. त्याला गाणं त्याच्यात सलीलला दिसलं. त्यामुळे गाणं ते जे काय त्याचं गाणं झालं आहे आणि ते गाणंही झालं असंच आहे की ते ते खूप सलीलची चाल खूप बोलण्यातनं येते. ते असं वाटतं की तुम्ही बोलतोच आहे. गातोय पण बोलतोय, बोलतोय पण गातोय, अशी ती चाल आहे. बरं, गायला सोपं नाही आहे गाणं अगदी, म्हणजे म्युझिकली पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर जागा आहेत. पण ते ऐकणाऱ्याकरता सोपं आहे. ते ऐकणाऱ्याकरता अगदी असं आहे की आजचं गाणं आहे. रेकॉर्डिंगच्या वेळेस असा कोणता किस्सा झाला आहे का, किंवा की रेकॉर्डिंग करताना तुम्हाला अशी कोणती गोष्ट झाली असेल की तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल? रेकॉर्डिंगपेक्षाही मला या निमित्ताने सांगायला आवडेल सगळ्यात तरुण मुलांना किंवा सगळ्याच गायकांना की आम्ही याची 2 महिने रिहर्सल करत होतो. का? कारण तुम जाओ मत ह्याच्यामध्ये जे आर्जव यायला पाहिजे की थांब ना, ते शुभंकर कसं गातोय हे तर मी त्याला 15-20 प्रकारांनी रेकॉर्ड करून दिलं होतं. मग मी कुठेतरी टूरवर कार्यक्रमाला निघताना त्याला म्हटलं होतं की हे मी तुला रेकॉर्ड करून दिलं, तू ऐकत राहा आणि तू याच्यावर म्हणत राहा की तुम जाओ मतमध्ये जितकी इंटेन्सिटी येईल तितकं हे गाणं चांगलं होईल. तर त्या रिहर्सल्स आम्ही खूप छान केल्या. त्यामुळे रेकॉर्डिंगला, आणि तो फार वयवर्ष 2-2.5 तो अगोबाई ढगोबाईपासून तो गातोय माईकवर, त्यामुळे त्याचं गाणं खूप फास्ट होतं. स्टुडिओमध्ये फास्टेस्ट जे रेकॉर्डिंग करणारे गायक आहेत मी पाहिलेलं त्याच्यातलं तो एक आहे की लिटरली त्याचं एक अर्धा तासाच्या आत सगळं करून तो बाहेर पडलेला असतो. याचं कारण रिहर्सल्स आहे. तर मी या निमित्ताने सांगेन की आम्ही खूप छान रिहर्सल केल्या. शब्द समजावून सांगणं की रहो के जैसे दिल में रहता है तुमको ना पाने का मलाल, तर हा काही सतत वापरला जाणारा शब्द नाही आहे. पण ते म्हणून मी म्हटलं ना की चांगल्या कवीच्या शब्दांना गायला ही मजा येते की शब्दांचा चॉईस इतका छान असतो, जसं नाद इतका छान असतो. तर तुमको ना पाने का मलाल म्हणजे तू मला आजपर्यंत मिळाली नाहीस, तू माझी झाली नाहीस, ह्याचं जे दुःख सतत माझ्या मनात आहे ना, तशी राहा सतत. तो ते स्वानंद इतकं छान सांगितलं की जी गोष्ट असणारच आहे सतत, तसं तुझं मिळाली नाहीस तर त्याचं दुःख सतत असणार आहे, तशी राहा तू माझ्या बरोबर. तर हे सगळं आम्ही समजावून सांगत गप्पा मारत, आणि कुठल्याही गायकाला तुम्ही त्याची एक वेळ द्यायला लागते त्याला त्याच्यात मुरायला, आणि मला ती सगळ्याच गायकांना द्यायला आवडते. शुभंकरला तशी दिली, आणि आता मला जाणवलं की येस आता त्या आवाजातनं सगळं एक्सप्रेस होतंय. मग आम्ही रेकॉर्डिंग केलं, कारण घाई काहीच नव्हती, काही कोणाला नेऊन गाणं द्यायचं नव्हतं, आमच्या आनंदासाठी गाणं केलं आहे. आणि मला असं वाटतं की ते कवीला आवडणं हे संगीतकाराची दाद असते, आणि आम्हाला दोघांना आवडणं ही गायकाची दाद असते, जे आम्हाला आवडलं आहे. शुभंकरकडे येईल. शुभंकर, एकटी एकटी घाबरली नासचा गोड आवाज आणि आत्ताचा शुभंकर, काय केवढं शिकायला भेटलंय तुला, आणि या गाण्याबद्दल काय सांगशील? लहानपणापासूनच मी बाबाच्या शेजारी बसून गातोय, आणि माझी आई आणि बाबा दोघंही गायकच आहेत. त्यामुळे मला लहानपणीपासून खूप काय काय वेगळं वेगळं शिकायला मिळतंच आहे. आणि आता मी एक माझ्या सोलो कॉन्सर्ट्स करतो आहे, टेल ऑफ मेलडीज, ज्यात मी इंग्लिश, मराठी, हिंदी तिन्ही भाषांमधली 1950s पासून आत्तापर्यंत सगळं मी गातो. त्यामुळे प्रत्येक कॉन्सर्ट असेल और रेकॉर्डिंग असेल त्यातनं मी खूप शिकतोच आहे, बाबाकडून शिकतो आहे खूप. तर एकच हा एक फार महत्त्वाचा मुद्दा मला शिकायला प्रत्येक वेळ मिळतो की रिहर्सल फार महत्त्वाच्या असतात, की जोपर्यंत आपण 100% तयार नाही आहोत तोपर्यंत काही आपण फायनल नको करायला. त्यामुळे मी फार असा एक एक्सप्रेसिव्ह माणूस नाही आहे, तर मग गाण्यातून मला जेवढं केवढं एक्सप्रेशन देता येईल तेवढं मी यात 100% ट्राय केलं आहे. आणि ते एक बात कहूँ तुम जाओ मत, तर हा तुम जाओ मत खूपच चॅलेंजिंग होता, कारण ह्या तुम जाओ मतचीच आम्ही 1.5-2 महिने रिहर्सल करत होतो की कसं गायचं तुम जाओ मत. तर त्याचे खूप वेगवेगळे एक्सप्रेशन्स येऊ शकतात. त्यामुळे हे गाणं तर स्पेशल आहेच, कारण एक पहिलं हिंदी सोलो गाणं आहे, ते पण स्वानंद सरांच्या त्यांचे लिरिक्स गायला मिळतात. त्यामुळे तर खूपच भाग्यवान समजतो मी स्वतःला. आणि एकतर म्हणजे फार ग्रेटफुल आहे, आणि अख्ख्याच्या जर्नीवर खूप मजा आली. जेव्हा बाबा ऐकत असतात गाणी किंवा स्टुडिओमध्ये असतात तेव्हा काही नर्वसनेस फील होतं का कधी? नाही, नर्वसनेस काहीच नाही, कारण एकतर बाबा कधीच लहानपणापासून कधीच त्यांनी मला ओरडलं नाही आहे, काहीच कोणी चिडून कधी माझ्याशी बोललाच नाही आहे तो. त्यामुळे कुठलाही मुद्दा असेल, म्हणजे शरयूताई पण अग्री करेल की कुठलाही मुद्दा असेल प्रचंड शांतपणे एक
आपल्याला कळेल अशा भाषेत असं तो सांगतो की अजिबात त्यांनी काही प्रेशर येत नाही, नर्वसनेस वाटत नाही, पण ॲक्च्युली एक पायरी वरच आपला परफॉर्मन्स जातो. आपल्यासोबत शरयू दाते पण आहेत. या गाण्यात वेगळं काहीतरी आहे, म्हणजे बडे अच्छे लगते नंतर आता फक्त एक शब्द तू त्या या गाण्यात गाते. काय सांगशील याबद्दल? खरं तर म्हणजे सलील दादाचे मी आभार मानेन की त्यांनी त्या पार्टसाठी माझी निवड केली, कारण तो खूप छोटा जरी पार्ट असला तरी एक इम्पॅक्ट आहे त्याचा अख्ख्या गाण्यामध्ये. आणि वेगवेगळ्या तऱ्हेने ते एक्सप्रेशन माझ्याकडनं काढून घेतलं सलील दादानी. आणि प्रत्येक वेळेला त्याच्याबरोबर ती जेव्हा जेव्हा रेकॉर्ड केली आहेत गाणी तेव्हा तो तुम्हाला एका कॅरेक्टरमध्ये घुसवतो की म्हणजे तू ते कॅरेक्टर बन आणि तू व्हिज्युअलाइज कर की ती कशी रिॲक्ट करेल. आणि तर खूपच त्याच्याबरोबर रेकॉर्ड करताना मजा येते. आणि शुभंकर खूप सुंदर गायला आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखते, आम्ही एका शाळेत होतो. आणि आय एम सो हॅपी फॉर हिम की इतकं सुंदर गाणं त्याचं पहिलं हिंदी गाणं येतं आहे. आणि सलील दादा आणि स्वानंद सर ह्यांनी हे गाणं बनवलं आहे. तर त्याच्यामध्ये मला कुठेतरी एक इन अ स्मॉल वे मला कॉन्ट्रीब्यूट करता आलं, याचा मला खूप आनंद आहे. शुभंकर, कधी येतं आहे गाणं, म्हणजे लाईव्ह नाशिकला तू परफॉर्म करणार आहेस, काय सांगशील त्याबद्दल? 18 आणि 21 तारखेला माझंच कॉन्सर्ट टेल ऑफ मेलडीज 18ला नाशिकमध्ये आणि 21ला पुण्यात होतं आहे. हे गाणं 18 एप्रिलच रिलीज होतं आहे आणि 18ला मी नाशिकमध्ये लाईव्ह आणि 21 तारखेला पुण्यात असा लाईव्ह परफॉर्म करणार आहे, त्यामुळे नक्की या. एकटी एकटी गावरली नसचे 2 वाक्य तू आमच्या प्रेक्षकांना ऐकवशील? एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. आयुष्यावर बोलू काहीचं एक गाणं. उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून, उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही, परवा आहे उद्याच नंतर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. खूप खूप धन्यवाद. 18 तारखेला नाशिकमध्ये नक्की या आणि याचा लाईव्ह परफॉर्मन्स बघा. कॅमेरामॅन अजयसह श्रुती गोसावी, TV9 मराठी, मुंबई.